आणि असता असता ती एकदम थांबली आणि नामूकडे पोहतीने असा हात केला पुढे, अशी खूण केली जवळ येण्याची. हे तिघं जवळ जायला लागले. नामूने एका हाताने दोघांना थांबा, अरे तुम्ही नका जा, मी तिच्याशी बोलतो. आता ती 15-20 फुटावरती उभी होती. दोघांना सुचत नव्हतं की काय बोला. नामू गेला, तिच्या जवळ गेला आणि नामूने लगेच तिच्या हातात धरला. बापरे, ती काहीच बोलली नाही. ती फक्त हसली, अजून खळखळून हसली आणि नामूच्या हात धरून हळूहळू पुढे जायला लागली. नामूने यांच्याकडे पाहिलं. नामूने लगेच यांना हात केला, थांबा तुम्ही तिथंच थांबा, पुढे येऊ नका, आम्हाला की नाही गप्पा करायच्या आहेत. बस चालला नामू. काय असं काय घडतोय? गुटू आणि पिंटू एकदम मंत्रमुग्ध होऊन पाहत होते. यांना सुचतच नव्हतं काय करावं. तळमध्ये ते हळूहळू खूप दूर गेले आणि दूर परत एक नदीच्या किनारी एक मोठा कसं खडक होतं, त्या खडकावर गेले. यांना लांबून फक्त त्यांच्या आकृत्या दिसत होत्या. चंद्रप्रकाश पडला मस्तपैकी. मग गोटू म्हणाला, जाऊ दे रे बाबा, दोन प्रेमी मस्तपैकी गप्पा करता, आपण काय त्यांना डिस्टर्ब करायचं.